तर बघा या ठिकाणी एक जवळपास ही एक्सरसाइज आपली संपत आली. एक्सरसाइज 1.5 क्वेश्चन नंबर 4 आणि फोर्थ क्वेश्चनचा हा 7 नंबरचा प्रॉब्लेम. तर या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला समजलं की या एक्सरसाइजचा जो एक स्टाईल किंवा एक आपण जे म्हणू शकतो की ज्या भागावर ही एक्सरसाइज डिपेंड होती, हा कल मॅक्झिमम ज्या जुन्या एक्सरसाइज आपल्या झाल्या, खास करून चेन रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन किंवा हे समोरचं उदाहरण जे तुम्ही बघू शकता रिलेटेड विथ लॉगरिथमिक डिफरन्शिएशन, म्हणजे जुन्या भागावर ह्या एक्सरसाइजमध्ये जास्त उदाहरणं आहे किंवा मागच्या एक्सरसाइज जर व्यवस्थित असतील तर ही एक्सरसाइज तुम्हाला सहज समजणार इतकं लक्षात असू द्या. बघा, डिफरन्शिएट एक्स रेज टू एक्स विथ रिस्पेक्टिवली टू एक्स रेज टू साइन एक्स. मग जर या ठिकाणी तुम्ही फर्स्ट व्हॅल्यू एक्स रेज टू एक्स कन्सिडर करत असले यू इज इक्वल टू एक्स रेज टू एक्स, तर सहज तुमच्या लक्षात येतं की एक्स रेज टू एक्स ही एक अशी किंमत या ठिकाणी आपल्यासमोर आली की जी सॉल्व करताना आपल्याला लॉग वापरणं कंपल्सरी असतं आणि लॉग वापरल्यानंतरच आपण ह्या किमतीला समोर सॉल्व करू शकतो. तर मग चला पटकन आपण या ठिकाणी टेकिंग लॉग ऑन बोथ साईड घेऊ, कारण एक्स रेज टू एक्स आला म्हणून. तर टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. आता या ठिकाणी जर आपण दोन्ही बाजूला जर लॉग वापरला तर आपल्याला मिळतं लॉग ऑफ यू और लॉग एक्स रेज टू एक्स. जो पॉवरमधला एक्स आहे ते समोर येणार, एक्स लॉग एक्स तुमचं उदाहरण आलं. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू एक्स करा. हे झालं 1/u du बाय डी एक्स. पहला जैसे कि वैसा, दूसरे का डेरिवेटिव प्लस दूसरा जैसे कि वैसा आणि पहिले का डेरिवेटिव ऑफ एक्स. ह्या यूला आपण इंटरचेंज करून इकडं लिहिलं du बाय डी एक्स. तुमचं आन्सर तुम्हाला मिळालं यू. एक्स ॲज इट इज, लॉग एक्सचा डेरिवेटिव 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज. एक्सचा डेरिवेटिव 1 येतो, आपण नाही लिहिला कारण एनिथिंग इंटू 1 इज इक्वल टू एनिथिंग. बऱ्याच वेळेस आपण एक्स रेज टू एक्स हे उदाहरण सोडवलं कारण लॉगरिथमिक डिफरन्शिएशनमध्ये कमीत कमी ह्या एका किमतीवर 5 ते 6 उदाहरणाचा भाग आहे. म्हणजे 5 ते 6 उदाहरणात आपल्याला एक्स रेज टू एक्स ही व्हॅल्यू वापरली. मग यूच्या जागी आपण वापरलं एक्स रेज टू एक्स. हा एक्स कॅन्सल झाल्यानंतर 1 प्लस लॉग एक्स. ही व्हॅल्यू झाली आपली du बाय डी एक्सची. आता समोरची जी व्हॅल्यू आहे एक्सचा पॉवर साइन एक्स, तिला आपण कन्सिडर करू व्ही इज इक्वल टू एक्सचा पॉवर साइन एक्स. ही सुद्धा तीच कंडिशन आहे. एक्सच्या पॉवर फॉर्ममध्ये सुद्धा एक्स आला म्हणजे लॉग वापरल्यानंतरच आपण याला सॉल्व करू शकतो. अगेन यूजिंग लॉग ऑन बोथ साईड. पुन्हा तुम्ही इकडे लॉग वापरा आणि पुन्हा लिहा की टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. मी डायरेक्ट लिहितो लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेज टू साइन एक्स. पुढच्या स्टेपला हे येणार समोर लॉग व्ही इज इक्वल टू साइन एक्स इंटू लॉग एक्स. मग या ठिकाणी यूज करणार आपण यू इंटू व्हीचा रूल. लॉग व्हीचा डेरिव्हेटिव्ह 1/v dv बाय डी एक्स. आता हे पहिला जैसे की वैसा, पुन्हा यू इंटू व्हीचाच रूल. दुसरे का डिफरन्शिएशन म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस लॉग एक्स ॲज इट इज और डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. ह्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट सुद्धा यू इंटू व्हीचा रूल यूज करू शकत होते कारण आपण पहिल्या अरेंजमेंटमध्ये हे पूर्ण व्यवस्थित दाखवलं. पहिला जैसे वैसा, दुसरे का डेरिव्हेटिव्ह, म्हणजे इकडं आपण डायरेक्ट सुद्धा वापरू शकत होतो. पण कशाला ते डायरेक्ट वापरता, आपण स्टेप बाय स्टेप लिहिलं. बघा आता ह्या व्हीला आपण इंटरचेंज करू. dv बाय डी एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळतो व्ही साइन म्हणजे पहिला फंक्शन ॲज इट इज साइन एक्स अपॉन एक्स. हा अपॉन एक्स कसा आला, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस लॉग एक्स ॲज इट इज आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. म्हणजेच तुमची व्हॅल्यू जी आली व्हीच्या जागी एक्स रेज टू साइन एक्स वापरल्यानंतर ती आली साइन एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स.
तर आपलं उत्तर या ठिकाणी du/dx अशा पद्धतीचं मिळणार. du/dv सॉरी नॉट x, du/dx अपॉन dv/dx म्हणजेच x रेज टू x 1 प्लस लॉग x अपॉन हे पूर्ण साइन x रेज टू साइन x आणि साइन x अपॉन x प्लस लॉग कॉस x. हे क्रॉस प्रोडक्ट वगैरे करायची आवश्यकता नाही आहे, ते दाखवलं पाठीमागं, हरकत नाही. बघा खूप सोपं उदाहरण होतं. x रेज टू x सुद्धा जुना भाग होता, x रेज टू साइन x सुद्धा जुनाच पार्ट आहे. हे दोन लॉगरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे जी थर्ड एक्सरसाइज आपण शिकलो त्याच्यातले उदाहरणे असं समजून सॉल्व करा. उदाहरणात तुम्हाला अवघड काहीही वाटणार नाही. बघा पुढचं उदाहरण थोडं मोठं वाटू शकतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन जी 2 नंबरची एक्सरसाइज होती त्या भागाशी रिलेटेड दोन्ही किमती या ठिकाणी वापरल्या. बघा जर तुम्ही पहिली व्हॅल्यू जर बघितली, उदाहरण काय, टॅन इन्व्हर्स √1 + x² - 1 अपॉन x. तर आपण इला u कन्सिडर करू. लेट u इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स 1 + x² - 1 अपॉन x. तर हीच किंमत आपल्याला ॲज इट इज सेकंड जी एक्सरसाइज आहे तिच्या 6-7 क्वेश्चनमध्ये ॲज इट इज होती. म्हणजे तो पार्ट जर तुमचा क्लिअर आहे तर साहजिक हा भागसुद्धा तुम्हाला सोपा वाटणार. बघा सरळ सरळ हिंट आहे. 1 + x² आला म्हणजेच x इज इक्वल टू आपण टॅन थिटा सबस्टिट्यूट करणार आणि थिटा या ठिकाणी बनतो टॅन इन्व्हर्स x. म्हणजेच आपल्याला उदाहरण या पद्धतीनं मिळणार. टॅन इन्व्हर्स 1 + tan² थीटा -1 अपॉन टॅन थिटा. बघा u इज इक्वल टू, आता 1 + tan इन्व्हर्स म्हणजे काय, सॉरी 1 + tan² म्हणजे काय असतो, sec² थीटा. मग sec² रूटच्या बाहेर आल्यानंतर काय होतो, sec थीटा -1. ते आपण इकडे डायरेक्ट घेतलं. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ते डायरेक्ट घेऊ शकता. प्रत्येक स्टेप लिहायची इतकी आवश्यकता या ठिकाणी नसती. आता सेक आला म्हणजे साहजिक आपण त्या सेकच्या जागी 1/cos वापरणार. तर हे वापरलं 1/cos थीटा -1 आणि हे साइन थीटा अपॉन कॉस थीटा टॅनच्या जागी. थोडं लक्षपूर्वक ही स्टेप बघा. मग या ठिकाणी हा 1 - cos थीटा होणार आणि डिवाइड बाय फक्त साइन थीटा. मग ज्याचं म्हणणं आहे सर तो डिव्हिजनचा कॉस कुठं गायब झाला. बघा हा 1 - cos थीटा अपॉन कॉस थीटा असा प्रोडक्ट झाला. म्हणजेच खाली काही नसतो तर आपण कन्सिडर करतो 1 × 1 1 और cos थीटा -1 1 - cos थीटा आणि हा कॉस. पण या कॉसला डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा साइन खाली कॉसच होता. तर हा डिनॉमिनेटरचा कॉस कॅन्सल झाला आणि त्यानंतर तुम्हाला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती आपण इकडे लिहिली. आता एक कुठंतरी आपला जो घरचं सूत्र ज्याला म्हणतो आपण तो फॉर्म्युला या ठिकाणी आला. 1 - cos थीटा बऱ्याच वेळेस आपण वापरला. तो सूत्र वापरून टाका. ते काय असतं, 1 - cos थीटा 2 sin² θ/2. आणि साइन थीटाचं जर आपण sin 2 थीटाचा फॉर्म्युला बघितला काय असतो, 2 sin θ × cos थीटा. मग फक्त साइन थीटाचा फॉर्म्युला काय येणार, 2 sin θ/2 × cos θ/2. बघा आता आहे ना तुम्हाला समोर सिच्युएशन किंवा व्हॅल्यू दिसताच ते गेस करता आलं पाहिजे की या ठिकाणी कोणतं सूत्र वापरलं जाणार. ठीक आहे, सुरुवातीला तुमचे सूत्र पाठ नव्हते, आपण शिकलो सुद्धा आणि त्या ठिकाणी सूत्रसुद्धा पाठ करून घेतले, थोडा वेळ जास्त लागला. पण आता कुठंतरी इतक्या जास्त प्रमाणात या सूत्राचा वापर झाला की मला वाटतं या स्टेजला तुम्हाला सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. बघा टॅन इन्व्हर्स उरलं काय तर sin² थीटा होता, एक कटला म्हणजे 1 थीटा साइन उरला, साइन अपॉन हा cos θ/2 या ठिकाणी उरला. म्हणजेच काय होतं तर टॅन इन्व्हर्स टॅन θ/2. चला जे सूत्र आपल्याला लागत होतं बिलकुल तेच आलं. टॅन इन्व्हर्स टॅन थीटा इज इक्वल टू काय असतो, थीटा म्हणजेच या ठिकाणी θ/2. व्हॉट इज थीटा तर u इज इक्वल टू तुम्हाला मिळतो 1/2 आणि थीटा म्हणजे टॅन इन्व्हर्स x. आणि आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू x. म्हणजे तुमचं उत्तर येणार du
अपॉन dx इज इक्वल टू हाफ d बाय dx tan इनवर्स x आणि फायनल आन्सर आलं 1/2 1 प्लस एक्स स्क्वेअर इट इज du बाय dx. आता अशाच पद्धतीची व्हॅल्यू आहे बघा पुढची. तुम्ही काय करा, उदाहरण ज्या सॉल्व करताना तर असं समजा की हे एक गणित होतं, म्हणजे एक उदाहरण तुम्ही पूर्ण करून टाकलं. कारण जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर ह्या दोन इंडिपेंडेंटली व्हॅल्यूज आहे. तुम्हाला ह्या व्हॅल्यूमुळं हिच्यावर काही परिणाम होणार नाही किंवा टॅन इनवर्स दुसऱ्या व्हॅल्यूमुळं पहिल्या व्हॅल्यूत तुम्हाला अडचण येणार नाही. तर हे सरळ सरळ दोन वेगवेगळे उदाहरणं समजून अगोदर पहिला पार्ट सॉल्व करा आणि नंतर, म्हणजे याच्यामुळं काय होतं, त्याचा आकार डिस्ट्रीब्यूट होतो, ते उदाहरण लहान वाटतं तुम्हाला. ठीक आहे. तर आता v इज इक्वल टू युजिंग v इज इक्वल टू टॅन इनवर्स टॉइस एक्स अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस 2x स्क्वेअर. बघा हे खालचं जे डिनॉमिनेटर आहे ना 1 मायनस 2x स्क्वेअर, तर सूत्र आठवा ते काय, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस 2 थीटा. मागच्या पिरियडला सुद्धा या सूत्राचा वापर झाला. टॉइस एक्स मायनस 1 अशी अरेंजमेंट होती मागच्या पिरियडला. तर ते सूत्र कशाचं होतं, 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. काय सांगितलं मी, कॉसचे किती सूत्र, एकूण 4 सूत्र आहे. एक कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर, एक 1 मायनस 2 साइन स्क्वेअर, एक 2 कॉस स्क्वेअर मायनस 1, एक 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. थोडं म्हणजे ते सूत्र वापरताना थोडा विचार करा. तर एक्स इज इक्वल टू या ठिकाणी आपण साइन थीटा वापरला, कारण एक खालचं सूत्र बघितलं आपण 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. तशी हिंटसुद्धा साईनचीच होती या ठिकाणी, 1 मायनस एक्स स्क्वेअर आला. थीटा इज इक्वल टू तयार होणार साइन इनवर्स एक्स, म्हणजेच हे झालं टॅन इनवर्स 2 साइन थीटा इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. बघा काहीच केलं नाही आपण, त्या ज्या किमती होत्या का ॲज इट इज वापरल्या. आता v इज इक्वल टू हे टॅन इनवर्स 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा वापरला. ठीक आहे. मग खाली 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला आहे हा, 2 थीटा वापरला. आता बघा हे वरचं सूत्र काय रिप्रेझेंट करतं, मी थोडं समोर याच्यासाठी लिहिलं कारण आपला स्पेस या ठिकाणी कमी पडत होता. तर समोर कंटिन्यू करतो, तुम्ही खालीच लिहा ते एका खाली एक. हे टॅन इनवर्स साइन 2 थीटा अपॉन कॉस 2 थीटा इज इक्वल टू काय झालंय, v इज इक्वल टू टॅन इनवर्स टॅन 2 थीटा इज इक्वल टू 2 थीटा इज इक्वल टू 2 into what is theta sin inverse x be the theta here. आणि डेरिव्हेटिव्ह आला याचा dv बाय dx इज इक्वल टू हा 2 आणि साइन इनवर्सचा फॉर्म्युला 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर तो आपण असा लिहिला. म्हणजे तुमचं जे शेवटचा आन्सर या ठिकाणी असणार ते असणार du अपॉन dv इज इक्वल टू du बाय dx अपॉन dv by dx. what is du by dx? तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि 2 आहे या ठिकाणी आणि dv by dx 2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा भागिले उलट गुणिले म्हणजे इन्व्हर्स झाल्यानंतर असं होणार, हा जो 1 मायनस एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटरमध्ये आहे का हा न्यूमरेटरमध्ये जाणार आणि न्यूमरेटरचा जो 2 आहे का हा खाली डिनॉमिनेटरमध्ये येणार. म्हणजे तुमचं फायनल आन्सर असं दिसणं आवश्यक आहे, अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 2 जा 4 1 प्लस एक्स स्क्वेअर. इट इज आवर फायनल आन्सर du बाय dv. बघा इंडिपेंडेंटली जर विचार केला व्हीच्या किमतीचा आणि फक्त यूच्या किमतीचा, तर हे दोन्ही उदाहरणं आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ह्या भागात ॲज इट इज झाले असे हे 2 उदाहरणं होते. आणि 2 वेगवेगळे उदाहरणं समजून अगोदर याला सॉल्व करून बघा आणि नंतर त्याचा एक जे कंबाईंड du बाय dvची व्हॅल्यू असती तिचा विचार करा.
सोपा पार्ट, एकदा व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या आणि नंतर मी काय सांगतो ते ऐका. तर बघा या ठिकाणी जी फोर्थ एक्सरसाइज आहे ती आपली संपली. बघा 2 गोष्टी मी या ठिकाणी सांगणार. नंबर 1, रिव्हिजनला तुम्ही थोडंसं जास्त महत्त्व द्या आणि 2 नंबर म्हणजे रिव्हिजन करताना एक भाग प्रामुख्यानं व्यवस्थित समजून घ्या की एका एक्सरसाइजला टार्गेट करा. असं नाही की 2 उदाहरणं फर्स्ट एक्सरसाइजचे, 2 उदाहरणं सेकंड एक्सरसाइजचे, 2 उदाहरणं थर्ड एक्सरसाइजचे सॉल्व करताना काहीतरी 1 घंटा 1.5 घंटा टाईमपास करता. बरोबर, याला आपण टाईमपासच म्हणणार आहे, हा अभ्यास नसतो. तुम्ही ज्यावेळेस अभ्यासाला बसता तर कोणत्या तरी एका एक्सरसाइजला टार्गेट करा की जसं फॉर एक्झाम्पल आपण सेकंड एक्सरसाइज करतो डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. तिचे कमीत कमी 15-20 प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर तुम्हाला हे समजतं ॲक्च्युअल ह्या एक्सरसाइजमध्ये मी काय शिकलो काय नाही, आणि मग तिला पूर्ण करा. आणि सुरुवातीला उदाहरणं सॉल्व करताना एकही सिंगल प्रॉब्लेमसुद्धा ड्रॉप करू नका, एकूण एक उदाहरण सॉल्व करा. ज्या विद्यार्थ्याला व्यवस्थित किंवा चांगले मार्क घ्यायचे असले त्या विद्यार्थ्यांनी मी जे सांगतो त्या नियमाचं पालन 100% करा. कारण हे बघा, या पुस्तकाच्या बाहेरचं आपल्याला काहीच विचारलं जात नसतं. एकूण एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा ही गोष्ट फक्त लक्षात असू द्या. त्याच्यानंतर जे तुमचे सॉल्ड एक्झाम्पल आहे ते सुद्धा तुम्ही सॉल्व करा, कारण त्याच्यात आहे ना आपले जे वेगवेगळे टाईप आहे का ते कवर होत असते. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्याची एक सवय असते ते सॉल्ड एक्झाम्पलला तितकंसं महत्त्व देत नाही, बिलकुल नाही आहे. म्हणजे सॉल्ड एक्झाम्पल समजून पुढचा भाग तुम्हाला समजला पाहिजे, पण आपण अगोदर एक्सरसाइजची उदाहरणं समजून घेतो. तर मला वाटतं तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पलची उदाहरणं स्वतः सॉल्व करता आली पाहिजे. म्हणून सांगतो सॉल्ड एक्झाम्पलचे सुद्धा उदाहरणं तुम्ही तेवढ्याच महत्त्वाचे समजा, आणि विचारले जात असते ना त्याच्यातून प्रश्न. असा काही नियम नाही की सॉल्ड एक्झाम्पलमधून प्रश्न विचारला जात नाही, त्याच्यातून सुद्धा आपल्याला भाग विचारला जातो. तर सॉल्ड एक्झाम्पलला सुद्धा तेवढंच महत्त्व द्या जेवढं तुम्ही या एक्सरसाइजच्या उदाहरणाला देता. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता समजा आपण ही एक्सरसाइज सॉल्व केली या ठिकाणी, ठीक आहे, पॅरामेट्रिक फंक्शन जी आपली आत्ता संपली. तर हिच्याशी रिलेटेड मिसलेनियस एक्सरसाइज म्हणजे ज्याला आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह म्हणतो, तिच्यात कशा पद्धतीचे प्रॉब्लेम आहे हे समजून घ्या आणि ते प्रॉब्लेम सॉल्व करा, म्हणजे प्रॅक्टिस वाढवा. आता बघा, जी लास्ट एक्सरसाइज आहे आपली ही या टॉपिकची लास्ट एक्सरसाइज आहे. थोडी मोठी एक्सरसाइज वाटू शकते पण सोपी एक्सरसाइज आहे. कारण सांगतो सोपी म्हणजे काय, बघा हिच्यात मॅक्झिमम मागच्या एक्सरसाइजसारखंच आहे, बराच आपल्याला जुना पार्ट यूज होतो. म्हणजे मागच्या एक्सरसाइज किंवा तुमची सराव प्रॅक्टिस जर व्यवस्थित असली तर या एक्सरसाइजला घाबरण्याचं कारण नाही. तर एक्सरसाइजचं नाव आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ते जरी nth ऑर्डर असलं ना तरी तुम्हाला शक्यतो फर्स्ट आणि सेकंड किंवा थर्ड ऑर्डरपर्यंतच डेरिव्हेटिव्ह काढणे. ऑर्डर म्हणजे काय, आपण वायचा डेरिव्हेटिव्ह किती वेळेस काढला, आतापर्यंत आपण फक्त डेरिव्हेटिव्ह एक वेळेस काढत होतो. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्याचं 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढा. इट इज कॉल्ड ऑर्डर. म्हणजे ऑर्डर आपल्याला या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह किती वेळेस काढण्यात आला हे दाखवतो. फॉर एक्झाम्पल एक छोटंसं उदाहरण घेतो, y इज इक्वल टू e⁻x. ही वायची व्हॅल्यू झाली. ज्यावेळेस आपण dy/dx लिहिणार, इट इज कॉल्ड फर्स्ट ऑर्डर. पहिला डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर. म्हणजे या ठिकाणी आपण वायचा डेरिव्हेटिव्ह किती वेळेस काढला तर एकच वेळेस काढला, dy/dx ऑफ y, आणि त्याला आपण असं लिहितो. मग व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx. तर dy/dxचा डेरिव्हेटिव्ह काय, याला आपण काय म्हणणार, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x. तर हे झालं d² dx². असं म्हणजे ऑर्डर आपल्याला काय क्लिअर करतो की या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह किती वेळेस काढण्यात आला. तर या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह 2 वेळेस काढण्यात आला. इट इज कॉल्ड सेकंड डेरिव्हेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह किंवा सेकंड ऑर्डर. याला अजून एक वेळेस डिफरन्शिएट जर आपण केलं तर आपल्याला थर्ड ऑर्डर मिळणार. तर या ठिकाणी आपल्याला या पद्धतीची उदाहरणं आहे की तिथं आपल्याला थोडं जास्त डेरिव्हेटिव्ह काढायचे, 2, 3 असे.
मग आता तुम्हीच थोडीशी कल्पना करा की कुठंतरी एक साईज किंवा आकाराने मोठे उदाहरणं ह्या एक्सरसाइजमध्ये असणार आहे. तर एकदम करेक्ट, थोडे मोठ्या टाईपचे उदाहरणं तुम्हाला या एक्सरसाइजमध्ये. पण एक मी जे सांगतो त्या पद्धतीचा जर तुम्ही वापर केला तर हे उदाहरणं तुम्हाला सोपे वाटतील असं मी सांगू शकतो. तर अगोदर एक 2-3 उदाहरणं व्यवस्थित समजून घ्या, नंतर आपण पुन्हा या भागावर चर्चा करू. तर बघा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आणि फर्स्ट क्वेश्चनचा फर्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हज ऑफ फॉलोइंग. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढणं असतो. एक 6 उदाहरणाचा भाग या. तर सरळ सरळ आपल्याला विचारलं की 2 वेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढा. फाइंड द सेकंड डेरिव्हेटिव्ह किंवा सेकंड ऑर्डर म्हणजे 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढा. बघा याच्या अगोदर आपल्याला विचारलं असतं, कसं प्रश्न विचारला असता, डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन. म्हणजे आपण काय केलं असतं की लेट y इज इक्वल टू ट्वाईस एक्स रेस टू 5 मायनस 4x क्यूब मायनस 2/x³ मायनस 9. ह्या प्रश्नाला आपण y कन्सिडर केलं. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू x d/dx ऑफ y चा डेरिव्हेटिव्ह 2 d/dx ऑफ x रेस टू 5 मायनस 4 d/dx ऑफ x³ मायनस 2 d/dx ऑफ x रेस टू मायनस 3. हे समजलं का? -3 खाली होता, त्याला आपण x रेस टू n या फॉर्मशी रिलेटेड करताना तो पॉवर वर घेऊन जातो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म 9 मायनस साईन समोर वापरला. म्हणजे आपण असं लिहितो, डायरेक्टसुद्धा डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकत होतो, पण एकच व्हॅल्यू या ठिकाणी वापरली x रेस टू n. हा 2 x रेस टू 5 म्हणजे 5x रेस टू 4 मायनस 4 x³ म्हणजेच थ्राईस x² मायनस 2. आता x रेस टू मायनस 3 म्हणजे -3x रेस टू मायनस 4 आणि हा 0. म्हणजे जर आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह विचारला नसता तर हे तुमचं आन्सर असतं 5 2 जा 10 x रेस टू 4 मायनस 12x² प्लस 6x रेस टू मायनस 4. आता बघा तुम्ही असं समजा की आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विचारला, ठीक आहे. मग आपण हे उदाहरण इथपर्यंत सोडवलं. मी तुम्हाला काय बोललो आत्ता 1-2 मिनटं अगोदर की मी जे सांगतो ना त्यात थोडंसं टेक्निकचा वापर करा. आता टेक्निक वगैरे असं काही नाही आहे भयंकर, पण मला म्हणणं काय, हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपला काढून झाला ना. आता काय समजा की हे पुन्हा एक नवीन क्वेश्चन आपल्यासाठी आहे, इट इज वाय, आणि या प्रश्नाचा मला डेरिव्हेटिव्ह विचारला. हे सोडून द्या की आपण याला इतकं सॉल्व करून हा पहिला डेरिव्हेटिव्ह मिळाला वगैरे, ते विसरून जा. विसरून जा म्हणजे आपण ते लिहिलं, पण विसरून जा म्हणजे आता ह्या उदाहरणाचा तुमच्यासाठी काही रोल नाही आहे. आता असं समजा की हे एक नवीन उदाहरण तुमच्या समोर आहे आणि हे तुम्हाला सॉल्व करणं आहे. तर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू x. म्हणजे पुन्हा आपण या भागाला डिफरन्शिएट करणार, ठीक आहे. म्हणजे काय, तर 10 d/dx ऑफ x रेस टू 4 मायनस, डायरेक्टसुद्धा घेऊ शकत होते तुम्ही डेरिव्हेटिव्ह, कारण इकडं आपण एक वेळेस व्यवस्थित लिहिलं. म्हणजे मला म्हणणं काय, हे डायरेक्टली असं आपण लिहू शकतो 40x³ मायनस 24x, 2 समोर आला आणि हे -24x रेस टू मायनस 5. आणि फायनल आन्सर आपलं आलं हे इकडं लिहा बरं का, असं d² dx², किंवा तुम्ही याला असं लिहू शकता dy/dx चा डेरिव्हेटिव्ह आणि नंतर लिहा d² dx². काय आला आपला सेकंड डेरिव्हेटिव्ह, 40x³ मायनस 24x मायनस 24/x रेस टू 5. म्हणजे एक सोपं उदाहरण होतं. या ठिकाणी आपल्याला समजतं की 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढणं म्हणजे काय असतो, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे. तर उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या. बघा या ठिकाणी पुस्तकात
2/x³ आहे, सॉरी स्क्वेअर आहे, पण ते लिहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, पण मी ते कंटिन्यू क्यूब केलं. तर तुम्हीसुद्धा ते क्यूब करा, कारण फरक पडत नाही. कारण 2/x² जरी असता तरी आपल्याला ते 2 × x⁻²च करणं लागला असता. वाटल्यास तो प्रॉब्लेम याच्या समोर लिहा. पण या ठिकाणी काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी का त्या समजून घ्या की अगोदर तुम्ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. नंतर हा एक नवीन प्रॉब्लेम आपल्या समोर आला किंवा हा एक नवीन प्रॉब्लेम आपल्या समोर आहे असं समजून त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा. ठीक आहे, कारण शो दॅट नाही आहे. या उदाहरणात सरळ तुम्हाला विचारलं फाइंड द सेकंड डेरिव्हेटिव्ह. तर एक चांगला पार्ट आहे, इंटरेस्टिंग पार्ट आहे. आणि कसं एक थोडक्यात सांगतो की डेरिव्हेटिव्ह टॉपिक या ठिकाणी संपत आलं असं मला म्हणणं आहे. तर आत्ता जे 10 मिनटं अगोदर लेक्चर दिलं त्याचं पालन करा, व्यवस्थित रिव्हिजन करा. कारण साहजिक आहे ही एक्सरसाइज संपल्यानंतर आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहे. तर असं होऊ नये की तुमचा हा भाग क्लिअर नसल्यामुळं, कमजोर असल्यामुळं पुढच्या भागाला याचा परिणाम होणार आहे. तर अगोदर व्यवस्थित हे उदाहरण लिहून घ्या आणि नंतर समोरचं उदाहरण बघा.